अलीकडे देशात विविध परीक्षांवरून विद्यार्थ्यांची परीक्षा का घेतली जातीये हेच कळेनासं झालंय. आता छत्रपती संभाजीनगर मधला हा प्रकार बघा. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या लिपिक परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप आहे. काही केंद्रांवर कीबोर्ड आणि माऊस व्यवस्थित काम करत नसल्यानं तर काही ठिकाणी अक्षर स्पष्ट दिसत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. याच परीक्षेसाठी 7 महिन्यांची गर्भवती महिला मोठा प्रवास करून परीक्षा केंद्रावर दाखल झाली होती. मात्र तिलाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचं या ठिकाणी दिसून आलं. त्यामुळे तिचे अश्रू अनावर झाले. मी 7 महिन्याची प्रेग्नेंट आहे. मॅडम बोला बिंदास बोला. काय गाव? 7 महिन्याची प्रेग्नेंट, एवढं लांबून आलो, ट्रॅव्हलिंग करायला लावलं नाही, चेअरवर बसायला लावलं नाही. 4-4 तास आम्ही प्रॅक्टिस केली चेअरवरती बसून, पाय सुजवतात. आणि इथे अशी सिस्टीम असेल तर काय उपयोग आहे? मग आमच्या एफर्टचा उपयोग काय आहे? मग मागणी काय? मागणी काय, 1 टक्क्याने पाहिजे एक्झाम. आणि त्यांनी आधी सांगायला पाहिजे ना, 2 दिवस आधी कळत आहे की पॅसेज स्क्रीनवरती येणार आहे. आणि आम्ही 4 महिने अशी प्रॅक्टिस केली. आधी निदान महिनाभर तर 15 दिवस तर आधी सांगायला हवं ना त्यांनी. त्याच्या आधी परीक्षा कशी होणार होता? हार्ड कॉपी देणार होते ते. आणि मॅडम तुमचा इश्यू पण होता ना काहीतरी स्क्रीनचा. स्क्रीन सगळं पुसट दिसत होतं. आणि त्यांना मी बोलली तर ते बोलले की तुम्ही जाऊन बघा, सगळ्यांच्या तसेच दिसत आहे. मग याला काय अर्थ आहे? डॉट दिसत नव्हता, कॉमा दिसत नव्हता. तिथं ऑलरेडी पेननी स्क्रीनवरती एक्झाम झाली असं ओरखडलेलं होतं. कॉमा डॉट दिसत सुद्धा नव्हता क्लिअर. म्हणजे पहिले हार्ड कॉपीवर तुमची एक्झाम होणार होती, डायरेक्ट ऑनलाईन 2 दिवस आधी कळत आहे. ते पण लावल्यामुळे आम्हाला पेपर ऑफिशियल नोटिफिकेशन